आज तर आपण चक्क विहिरीमध्येच उतरलो, कारण की एवढी मोठी बांधणी झालेली पक्की विहीर. आधी म्हणत होते बैलाच्या दोरीनं निघते पाणी, तर खरंच निघते का बघू आता विहिरीत. आपण त्याच्यासाठीच उतरलो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सांगतो. त्यावेळेस पाण्याची लेवल होती, त्यावेळेसची विहीर दाखवतो तुम्हाला. पाण्याची लेवल होती त्यावेळेस म्हणत होते की बैलाच्या दोरानं पाणी निघत होतं, आणि हे गोष्ट खरी आहे की बैलाच्या दोरानंच पाणी आजही निघते जिथं लेवल आहे पाण्याची तिथं. आणि तेच पुरातन पद्धतीच्या जशा विहिरी होत्या त्या विहिरी दाखवतो, आणि त्या विहिरीत दस्ता पण येते. चला आपण बघूया ती विहीर कशी आहे. तर आता आपण त्या विहिरीमध्ये उतरणार आहे की कसं प्रकारे उतरता येते त्या विहिरीत, तर ते विहीर दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीची आहेत विहीर. आणि अशा पद्धतीनं अगोदर आपण उतरत होतो विहिरीत, पायऱ्या नसत होत्या, असे प्रकारचे अँगल लावून उतरल्या जात होतं विहिरीमध्ये उतरून. आणि हे तिकडून पाणी सोडलं आहे त्यांनी विहिरीत, आणि अशी लेवल राहायची पहिले आधी पाण्याची लेवल. आणि 5 फुटावर 6 फुटावर पाणी राहायचं अगोदर. आणि हे गोष्ट खरी आहे की बैलाच्या दोरीनं पाणी निघत होतं, आणि आजही अशा पद्धतीनं जिथं लेवल आहे तिथं पाणी निघतेच. ही विहीर आहे, आणि विहीर पण किती मोठी आहे. कमीत कमी विहीर असेल हे 300-400 स्क्वेअर फूट असेल साधारणतः. आणि एक मोटर पण बसवलेली आहे याच्यात, आणि यातूनच पाणी निघते. आणि किंवा लाईट नसली तर आपण बादलीनं पण पाणी काढून घेऊ शकतो. अशा पद्धतीच्या अगोदर विहिरी होत्या. आणि आत्ताही पण जिथं पाणी वर आहे, जिथं पाण्याची पातळी वर आहे तिथं बोर घ्यायचं काम नाही, तिथं असं पाणी लागते बघा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.